राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजितदादा गट आहे. आता आम्ही आमचं ठरवू, कुठं काय जायचं, कुठं काय त्यांचं ते ठरवतील. साहेब, सुनेत्राताई ज्यावेळी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार होते त्याच्यापूर्वी त्यांनी पवार साहेबांना फोन केलेला होता मोदी बागेमध्ये. मात्र त्यांच्या कुटुंबियांकडनं किंवा त्यांच्याकडनं कुठलाही प्रतिसाद आला नाही, म्हणून त्यावेळेला माहिती समोर आली होती की त्यांच्याशी बोलणं झालं नाही. मात्र आता अशी माहिती समोर येते की सुनेत्राताईंनी स्वतः पुढाकार घेतलेला होता शपथविधीच्या संदर्भात माहिती देण्यासाठी. आता फोन त्यांनी केला होता की मला माहिती नाही. स्वतः ते जय पार्थ वगैरे जाऊन भेटलेच होते ना पवार कुटुंबियांना. तिथं माहिती आपल्या समोर आहे ना, सगळ्यांनाच ती माहिती होती. ती टीव्हीवर पण चाललेली होती की पार्थ तिथे आहे. सर, मालेगावच्या उपमहापौरांनी त्यांच्या दालनामध्ये टिपू सुलतानचा फोटो लावला होता. त्याच्यावरून कोणाचा फोटो लावला? टिपू सुलतानचा फोटो लावला होता. कोणी लावला? मालेगावच्या जे उपमहापौर झाले त्यांनी त्यांच्या दालनामध्ये म्हणजे प्रोटोकॉलनुसार डॉक्टर आंबेडकरांचा किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा असे फोटो लावणं अपेक्षित असताना टिपू सुलतानचा फोटो लावला. त्याच्यामुळे कुठेतरी नवीन वाद उघडून आलेला. कुठल्या पक्षाचे आहेत? इस्लाम पार्टी. हा? समाजवादी आहे, इस्लाम पार्टी वेगळी आहे, समाजवादी वेगळी आहे. हा, ते फक्त युती म्हणजे महापौर आणि उपमहापौर. ठीक आहे, मला कधी कल्पना नाही. परंतु जे आहे, जे नियमाने ठरलेलं आहे आणि राष्ट्रीय पातळीवर राज्य पातळीवर ठरलेलं आहे त्याप्रमाणे सगळ्यांना वागायला पाहिजे असं माझं मत. साहेब, वित्त खातं पुन्हा एकदा राष्ट्रवादीकडे दिलं जाणार असल्याचं चर्चा आहे, जे सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे. असं आहे की त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की यांना बसू द्या. दादाने अर्धवट काम केलेलं आहे याचं बजेटचं. आता पुढचं जे आहे महत्वाचं बजेटचं काम, जे पूर्ण करण्याचं काम मी स्वतः करतो काय, आणि नंतर मग तो काय करायचं त्याचा आपण विचार करू. स्वतः बोललेत ना ते. राज्यात लवकरच शेतकरी कर्जमाफी होण्याचा निर्णय आहे, तो होईल अशी शक्यता आहे. मला काय माहिती नाही. आता अधिवेशन तोंडावर आलं असताना कुठल्याही मंत्र्यांनी अशा प्रकारचं जनरल स्टेटमेंट करणं मला तरी योग्य वाटत. मी नाही का कोणीच करता काम, पण आलं ना अधिवेशन सुरूच झालं ना आता एक आठवडा. त्याच्यामध्ये अधिवेशनात जर काय बोलायचं असेल ते आता बाहेर बोलून मग परत हक्कभंग सुरू होईल. धन्यवाद. पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे. मुंबईत एसटी कर्मचाऱ्यांचं बोंब मारो आंदोलन पाहायला मिळाले. 24 फेब्रुवारीला आझाद मैदानात ते आंदोलन करणार आहेत. वेतनवाढीचा फरक हप्ता न मिळाल्यानं आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांनी इशारा दिला. ओमप्रकाश गुप्ता आहेत, ते निधी द्यायला अडकाते आणतायत. त्याने आमचा निधी रोखून धरलाय आणि म्हणून आम्ही हा बोंब मारो आंदोलनाचा टीझर सादरीकरण केलेला आहे. ही एक झाकी आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.